उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातला वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलाय। महापालिका निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांमधला वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला होता। गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधलाय। नाईकांनी केलेल्या टीकेला आता शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी नाईकांचा चांगलाच समाचार घेतला। कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे एक खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, त्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात, त्याच्यामध्ये माणूस विसरतो, मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो, तो थोडा चिडचिड करतो, त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते, व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतो। आम्ही खूप एक मोठा व्यक्तिमत्व म्हणून गणेश नाईक साहेबांना आजपर्यंत समजत होतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण काका खूप बदल झालेला आहे। तर ते थोडंसं आजार जो आहे हा वाढत असतो कधी कधी। तर हे सगळे सिम्पटम्स जे आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश याचे आहेत। हा आजार जो आहे हा तुम्ही पूर्णपणे बरा नाही करू शकत, पण त्याला कंट्रोल करू शकता। नाईक यांना ही पोटदुखी आहे। नवी मुंबई व्यतिरिक्त बाहेर नाईक यांना काळं कुत्र सुद्धा विचारत नाही, ओळखत पण नाही। मला त्यांना एवढंच सांगायचंय, शिंदे साहेबांनी जर ठरवलं ना, साधी फुंकर जरी मारली तरी तुमचा दिवा विझणार आहे। पोरांना घरात बसून तुम्ही राजकारण करताय,